चूल पेटवण्यासाठी सरपणासाठी मेहनत करणारे मोडतोय काय सगळं जळून आहे इथून तिथून हे वाळलेलंच आहे. पेट्रोलची सुद्धा गरज नाही चूल पेटवायला, सगळं वाळलेलं सरपण आहे सगळं सगळे डूम. तर हे होतं आमचं पहिलं जुगाड जे की फ्लॉप झालेलं आहे. आम्ही तिकडं साईडला चूल पेटवलेली बघू शकता. आणि हे आम्ही आणला होता गॅस. तर गॅस कसा पेटवणार होतो तर ह्या साहेबांच्या गाडीला LPG ची टाकी मोटरसायकलला ते आमचं जुगाड होतं. हा पण मोटरसायकल गेले तुषार आणि कार्तिक घेऊन. आम्हाला सरपण पेटून खायचं होतं म्हणून आम्ही जुगाड केला. हा एकदम देसी स्टाईल गावरान मुंडे गावरान पद्धतीनं सुरेख. चला आमची रेसिपी बघून घ्या. दोघं मिळून मसाल्याच्या पुढे वाचायला लागलेत. मला वाटलं पुढे टाकून सगळ्या कर पण लवकर आष्ट पातीला उचलून डोळ्याचाही नाही. हवाला काय झालंय इतकी हवा सुटायला. या पद्धतीने आमच्या भाजीत पाणी टाकलं जाते. आपली गाडी होती उतराला लावलेली ती थोडी साईडला लावायला होतं आम्ही, कारण हँडब्रेकचा भरोसा नाही. पाठीमाग गेली तर डायरेक्ट मोठी खादानच आहे, त्यामुळे इथून काढून थोडी साईडला लावायची आपल्याला. ह्या रूटला स्ट्रेटला उताराची काढली आपण. बस 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 रे थोडी मागी बस का बस बस. आता इथं गाडी लावल्यामुळे तिकडे हवा येत नाही असा हवामान खात्याचा अंदाज आहे. कार्तिकला आणि तुषारला आपण पाठवलं तर भाकरी आणायला, ते आलेले भाकरी घेऊन. थोडे लांब आहेत अजून, जवळ आलं दाखवत मी तुम्हाला. या बघा इडलिंबू इडलिंबू आहे काय ते? हो राव. अरे मी लय खाल्लेले मोसंबी म्हणून तोडलाय. अन्न म्हणते ते इडलिंबू आहे. गाडीत ठेवायला आणलंय. गाडीत अन्न म्हणतात गाडीत ठेवा चांगला असतो ती. खरं काय म्हणजे वाळूस तर वाळलं तरी गाडीतच गाडीच राहू द्या म्हणजे असं आहे का? ठेवलं होतं काउंटरला.